काही काही काळापुरते मी माझं आणि सरांचं अफेअर आहे की काय. मयुरीने मारली सिद्धार्थच्या थोबाडी. एकांकिका हा आमच्यासाठीचा तो श्वास आहे. रंगभूमीने आम्हा चेहरा नसलेल्या कलाकारांना चेहरा मिळवून दिला. हे मोठं उत्तर दिलं. पण तरुण भारत आहे आणि आपला तरुण भारताने कुछ करतो असं म्हणूया. पण हे सगळं होत असताना एका एकांकिका स्पर्धेतल्या पोराचा 1 मार्चला सिनेमा आहे तो लग्न कल्लोळ. तो सगळ्या एकांकिका स्पर्धेतल्या स्पर्धकांनी पोरांनी प्लीज बघा. आता वेळ कमी असल्यामुळे हा तरुण भारतचा हा इंटरव्ह्यू आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. सिद्धार्थ तो इथे बसून व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या एकांकिका स्पर्धेतल्या पोरांबद्दल जे त्याचं मत ज्यांनी मांडलं आहे ते मला आता तिकडे जाऊन सांगायची गरज नाही. तरुण भारतच्या माध्यमातून मी ते संपूर्ण महाराष्ट्र सांगू शकतो. सिद्धू आपला आहे. अरे जीन्स टॉप टी शर्ट यो फुल हे घालून सुद्धा तो भेटतो आपलाच आहे. तो कुठल्याही एका मोठ्या पॉश गाडीतून उतरला तरी उतरल्यानंतर तो आपलाच आहे. ही जी गोष्ट आहे ना ही मला शिवडीने दिली. त्या महात्मा गांधी स्मृती वसाहती ज्या झोपडपट्टीतून मी आलोय ना त्या झोपडपट्टीनेच मला हे दिलंय. तुम्ही असताना लोकांनी तुमच्याबद्दल बोलावं आणि तुम्ही नसताना लोकांनी तुम्हाला मिस करा. नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा एकदा एक नवा कोरा चित्रपट आपल्या खरं तर भेटीला येतोय. लग्न कल्लोळ हा चित्रपट दिग्दर्शकांकडून आणि चित्रपटातील कलाकारांकडूनच आपण जाणून घेणार आहोत की नेमकं या चित्रपटात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ जाधव म्हटल्यावर विनोद हा असणार आहे आणि तुफान अशी मजा असणार आहे. मयुरी देशमुख आहे ह्याच्यामध्ये. ती पहिल्यांदा म्हणजे तिला आपण कुलताकळी कुलेलामध्ये पाहिलं, एक छान अशी गोड मुलगी आहे. तर यात काय धमाकेदार परफॉर्मन्स तिचा दिसतोय हे आपल्याला कळणार आहे. आणि दिग्दर्शक आहेत आपल्यासोबत मयूर तिरमखे. तर तुम्हा तिघांचे खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये. मयुरी, तुझ्याकडेच पहिल्यांदा यायचं आहे. मालिका केल्यात, मला आत्ताच कळलं की तू नाटकांचं लेखन पण केलं आहे. नाटकात एक वेगळी तुझी आवड आहे. तर पहिल्यांदाच एक प्रमुख भूमिका म्हणून या चित्रपटात साकारते आहे. तर तुझ्या भूमिकेबद्दल एक पहिलं मला ऐकायला आवडेल. आणि अभिनयाची सुरुवात मुळात तुझी कुठून झाली? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी देते. ह्या भूमिकेविषयी तू आधी मला जसं डिस्क्राईब केलं की मालिकेत शांत, सोज्वळ, समंजस, सहनशील. तर इथे गोड आहे पण शांत, सोज्वळ, समंजस अजिबात नाही आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्या सगळ्या मेकर्सला थँक्यू जे टाईपकास्ट नाही करत, जे आउट ऑफ द बॉक्स विचार करून कास्टिंग करतात. सो थँक्यू. आणि त्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांना एका बॉक्समध्ये न राहता आमची वर्सटॅलिटी दाखवता येते. सो हे बेसिकली ते पात्र, श्रुतीचं पात्र लग्न कल्लोळमध्ये. आणि अभिनयाची सुरुवात कुठून झाली? प्रोफेशनली का आवड म्हणून? बोथ. आवड म्हणून मला वाटतं मी लहान असतानाच झाली आहे. आई म्हणायची असं फोनवर असं बोलती, असं नकला करायची मी पप्पा आलेत वगैरे, आणि आई घाबरून बाहेर यायची असं समजून की खरंच पप्पा आलेत. सो ते पण आईचं अजूनही म्हणणं आहे की तेव्हा जितकी नॅचरल होतीस तू तितकी अजूनही नाही आहे. तर मला असं वाटतं आवड तेव्हापासून होती, तेव्हापासून अभिनय करायला लागले. प्रोफेशनली सुरुवात अर्थात मी प्रशिक्षण घेतले, नाट्य प्रशिक्षण मुंबई युनिव्हर्सिटीमधनं. आणि तिथून मग हळूहळू पहिले एकांकिका, मग कमर्शियल नाटक, मग टेलिव्हिजन, मग फिल्म, असा एक तो प्रवास आहे. तू काय सांगशील सिद्धार्थ? पहिल्यांदा मयुरीसोबत काम करतोयस, ह्या चित्रपटात वेगळा सिद्धार्थ काय पाहायला मिळणार आहे आम्हाला? नाही, निश्चितच वेगळे पण पाहायला मिळेल. पण लग्न कल्लोळ सिनेमा आमचा 1 मार्चला रिलीज होतोय. लग्न कल्लोळचा एवढा प्रभाव आहे की आमची रसिका बरोबर रसिकाचा आम्ही जो इंटरव्ह्यू शूट करतोय म्हणजे 1 मार्चला सिनेमा रिलीज होतो आणि प्रमोशनची एवढी पळापळ आहे. पण मला वाटतं मराठी सिनेमावरचं प्रेम, मराठी कलाकारांवरचं प्रेम, रसिकाच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि आज तिच्या आयुष्यातला स्पेशल दिवस ती आमच्याबरोबर सेलिब्रेट करते. काल तिच्या काय रिंग सेरेमनीचा म्हणजे ॲनिव्हर्सरी होती. सो मला असं वाटतं की लग्न कल्लोळ, तुझा लग्नाचा वाढदिवस आणि त्यात तू इथे येऊन हा जो कल्लोळ करतो, हे सगळं समर्पक प्रमोशन ह्या सिनेमाच्या निमित्ताने चाललंय. त्यामुळे तुला आणि तुमचे मिस्टर दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हां, आता फक्त सिनेमामध्ये मयुरी आणि सिद्धार्थच्या लग्नाचा वाढदिवस होतोय की मयुरी आणि भूषणच्या लग्नाचा वाढदिवस होतोय ते तुला पाहायला मिळेलच. पण निश्चितच वेगळे पण विनोद आहेच. म्हणजे विनोद कमर्शियली एक खूप छान पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण ही एक विनोदी फिल्म नाही, मी म्हणून ही रोमॅन्टिक कॉमेडी फिल्म आहे. जिथे एवढा सुंदर चेहरा आहे, एवढी सुंदर ब्युटिफुल ॲक्ट्रेस आहे, तिकडे फक्त विनोद होईल का? नाही होणार. तिकडे एक रोमॅन्टिक काहीतरी असेलच. आणि भूषण प्रधानसारखा एवढा हँडसम हंक मराठी इंडस्ट्रीतला
ती जर जोडी असेल तर फक्त विनोद नाही होणार. त्यामुळे रोमॅन्टिक विनोदी असा एक सिनेमा हा आहे आणि त्यात इमोशन्सला खूप सारे वाव आहेत. म्हणजे माझ्या कॅरेक्टरबद्दल म्हणेन तर मी मारुती नावाचं तो कॅरेक्टर करतोय आणि हुप्पा हुयापासूनच मारुती हनम्या हे नाव मला खूपच काय म्हणूया एक खूप पॉझिटिव्हिटी देतं. तर तो जो माणूस आहे त्याचं लग्न होत नाही आहे, आई आहे त्याची प्रिया बेर्डे, मसाल्यांचा मस्त कारखाना आहे त्याचा, खूप छान आहे आणि त्याच्या आयुष्यात एक सुंदर अशी श्रुती येते आणि मग जी रोलर कोस्टर राईड आहे ती फक्त हास्याची नाही आहे, ती इमोशनची आहे, ती त्यागाची आहे, रागाची आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण हा सिनेमा आहे. त्यामुळे तो इंटरेस्टिंगली मांडण्याचा प्रयत्न मयूर सरांनी आमचे मोहम्मद बर्मावाला या दोन्ही दिग्दर्शकांनी केला आहे. जितेंद्र परमार यांनी हा सिनेमा लिहिला आहे. सो ओव्हरऑल एक कम्प्लीट पॅकेज फॅमिली एंटरटेनमेंट जे आपण प्रत्येक सिनेमाला म्हणतोच की संपूर्ण कुटुंबाने ह्या सिनेमाचा आस्वाद घ्यावा. आणि मला असं वाटतं बऱ्याच दिवसांनी म्हणजे ना प्रत्येक सिनेमाला UA सर्टिफिकेट असतं, पण हा पहिला सिनेमा खूप दिवसांनी ज्याला U सर्टिफिकेट आहे. सगळ्या फॅमिलीने पहा विदाऊट कट. हे जे एक समाज असतं ना निर्मात्याचं की तो म्हणजे सगळ्यांसाठी म्हणजे सेन्सॉर बोर्डानंतर एक सर्टिफिकेट मिळतं ना की भाई ह्या सगळ्यांनी पाहावा. तसं खरंच कम्प्लीट फॅमिली मनोरंजन किंवा कुटुंबाचं मनोरंजन करा सिनेमा आहे आणि माझ्यासाठी खूप वेगळी भूमिका आहे. निश्चितच वेगळा सिद्धार्थ जाधव विनोदा बरोबरीने पाहायला मिळेल आणि त्याचं सगळं श्रेय हे मयूर सरांना आणि मोहम्मद बर्मावाल सरांना जातं. कारण एखाद्या कलाकाराकडून कसं ते काढावं. जसं महेश सरांना माहिती आहे की त्यांनीच मला सांगितलं होतं की तू विनोदाच्या पलीकडे काम करू शकतोस. प्रत्येक म्हणजे अशा खूप मान्यवर दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलं, पण काही जण यायची ते बोलायची तू काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तुला ते वेगळे पण कोणी काढलं नाही, पण ते कोणी द्यायचं नाही काही, फक्त बोलायचं. हां म्हणजे ते असं म्हणायचं तू काहीतरी वेगळं करायला पाहिजे. पण मला महेश मांजरेकर सरांनी ही गोष्ट सांगितली होती की विनोद तुझा बाज आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन तू काही करू शकतोस. आणि तशा गोष्टी ते धक्कापासूनच तो प्रवास सुरू झाला. लालबाग परळ असेल, शिक्षणाची आईचा गो असेल, ते विनोदाबरोबरीने काय 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 द्यायला लागले मला आणि त्याचा तो कॉन्फिडन्स कुठेतरी आला. मग पारद असेल किंवा बरेच सिनेमे आहेत, ड्रीम मॉल असेल, रजाकार असेल, जिथे आपण विनोदाच्या पलीकडे जाऊन ते काहीतरी काम करण्याचा प्रयत्न केला. तर लग्न कल्लोळमधला हा मारुती तुला हसवेल पण आणि ट्रेलरला तुला कळेल तो थोडा हळवा करेलही. पण ही जोडीच खूप मस्त आहे, अथर्व, श्रुती आणि मारुतीची. या तिघांच्या आयुष्यात जो काही कल्लोळ आहे तो लग्न कल्लोळ आहे. बरं सर, तुम्ही पेशाने डॉक्टर आहात आणि हा पहिला चित्रपट आहे तुमचा डिरेक्शन म्हणून, तर या डिरेक्शनकडे वळलात कसे आणि या सगळ्या 3 अशा वेगवेगळ्या तऱ्हेच्या 3 धमाल कलाकारांसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? हे खरं तर ठरवूनच होतं, म्हणजे कास्टिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की मयुरीची ही अभिनयाची सुरुवात आत्ताच तिने सांगितलं की नाटकातून झाली आहे. सिद्धू सरांचंही तसंच. आपण सगळ्यांना माहिती आहे की सिद्धू सरांना जी ओळख मिळाली ॲज अन ॲक्टर ती नाटकातून मिळाली आहे, स्टेजवरून मिळाली आहे. आणि योगायोगाने माझाही इंटरेस्ट यामध्ये जो होता त्याची सुरुवातही नाटकानेच झाली आहे. म्हणजे आम्ही कॉलेजला असताना, माझं MBBS चालू असताना तेव्हापासून आम्ही स्टेज करतो, ड्रामा करतो, थिएटर करतो. तर त्यामुळे इंटरेस्ट ऑब्व्हियसली तो होताच. आणि आपण म्हणू की फक्त त्याचा आपण कॅनव्हास थोडासा मोठा झाला आहे, आता आपण मोठ्या पडद्यापर्यंत आलो, ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी जसं म्हणालो की हे ठरवून होतं, पर्पजली होतं की अशी कास्ट आपण एकत्र घेऊ ज्यांनी फार कमी लोकांनी एकत्र कधीतरी काम केलेलं असेल. आणि जे नरेशनपासून आपल्या समोर येतं, एक पात्र उभं राहतं की हे पात्र कुणी करावं. नरेशन ऐकताना आपल्यासमोर एक व्यक्ती रेखा उभी राहते. तर त्यासाठी जे आम्हाला दिग्दर्शक म्हणून मी असेल, आमचे मोहम्मद बर्मावाला सर असतील, आम्हाला जे योग्य वाटले, सुदैवाने आमच्या ते सगळे आर्टिस्ट त्यावेळी आम्हाला अवेलेबल होते आणि त्यांच्या तारखा मिळवल्या, खूप छान सगळ्या गोष्टी होत गेल्या. बाकी कास्टिंगबद्दल सांगायचं झालं तर सिद्धू सर आहेत, मयुरी आहे, भूषण प्रधान आहे, अमिता कुलकर्णी, विद्या करंजीकर, प्रिया बेर्डे ताई, सुप्रिया कर्णिक ताई, प्रतीक्षा लोणकर ताई, भारत गणेशपुरे, अशी म्हणजे मोठी कास्टिंग असलेला हा फिल्म आहे. आणि तो प्रयत्नपूर्वक आम्ही तसा केला आहे. कल्लोळबद्दल बोलायला झालं तर नाव कसं, म्हणजे लग्न कल्लोळ याच्या मागेही खूप R&D होता. त्यामुळे काही काळापुरते मी माझं आणि अफेअर आहे की काय एवढे मी म्हणजे आमच्या दोघांच्या बायकांना शक येऊ शकतो की कोणाशी बोलताय रात्रभर. आणि ते टायटल ठरण्यापासून आहे अगदी कालपर्यंत, म्हणजे 1:30 वाजता 2 वाजता त्यांना अचानक स्ट्राईक होतं
की सर आपण हे करूया का, हे बरं वाटतंय का. आंघोळ करताना सुचतं की सर आपण मयुरीचं आपण ते टाकूया का, त्या भूषण प्रधानचं आपण ते करूया का सर. नाही मला वाटतं सर पहिलं गाणं हे चाल, हे सगळं ना आय डोंट नो, म्हणजे त्या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये आपण आहोत. आणि मला असं वाटतं त्यांनी मला ती मुभा दिली आहे, तेवढा त्यांनी मला तो फ्री हँड दिलाय की तुम्ही ओके. कारण ते शेवटी निर्मात्याला सिनेमा निर्मितीपासून ते सिनेमा रिलीज पर्यंतचे काय गोष्टी कराव्या लागतात हे त्यांना जास्त. आणि त्यात आपण बोलून मोकळं तर हे असं झालं तर हे तसं झालं तर, पण नाही, प्रत्येक गोष्टीला एक ती होण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी व्हायला लागतात. पण मला त्यांचं आवडतं ते ऐकतात, ते छान ऐकतात. बाकी तुम्ही बोला. नाही तर तेच आहे, टायटल पासून म्हणजे हा R&Dचाच भाग होता खरंच तर, आणि त्यामध्ये मुख्य भूमिका तिथेही यांचीच होती. तर एक नक्की होतं की आपली स्टोरी लग्नाशी रिलेटेड आहे, त्यातल्या गमती जमतीशी रिलेटेड आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यात होणाऱ्या बदलांबद्दलची आहे. तर लग्न हे कंपोनंट आम्हाला टायटलमध्ये हवंच होतं. ओरिजिनली जी स्टोरी लिहिली गेली आहे आणि त्याचं जे नाव होतं ते मी घेतही नाही कारण ते आम्हाला कुणालाच पटलं नव्हतं. तर मी लॉजिकली सर आम्ही क्लिअर होतो. मल्टिप्लेक्स मध्ये पोस्टर लागले आणि वेगवेगळ्या सिनेमाचे पोस्टर आहेत आणि हे नाव लागलं, तर तुम्ही तरी चालू राहू असं वाटतं. आणि तेव्हाच मी एक गोष्ट नक्की केली की मला असा सिनेमा बनवायचा आहे, असा चित्रपट बनवायचा आहे की जो मी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत बघू शकेल. म्हणजे माझ्या 5 वर्षाची मुलगी असेल, ती असेल आणि माझी 80-85 वर्षाची आजी असेल, ह्या सगळ्यांना सोबत घेऊन मला तो चित्रपट बघायचा आहे. मग ते टायटलपासून सुरू झालं. लग्न कंपोनंट असणं गरजेचंच होतं. आणि त्यानंतर कल्लोळ हा शब्द आउट ऑफ द ब्ल्यू आम्हाला तो सुचला आणि मग ते फायनल झालं की लग्न आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात होणारे कल्लोळ. तर लग्न कल्लोळ हे म्हणजे ज्यावेळी सुचलं त्यावेळी ते समर्पक वाटलं आणि मग ते फायनल केलं आम्ही. आणि त्याची जी कॅलिग्राफी होती, जी बनवलं ते पण एवढं गोड वाटलं ना, पॉझिटिव्हिटी आहे. सो आम्ही म्हणजे सरांना खूप नाव काढलेली, बापरे, पण हे कठीण असतं रे. हो कारण त्या नावावरती बऱ्याच गोष्टी ठरतात. तुमच्यासाठी पण हेडलाईन वर तर डिपेंड आहे सगळं. हेडलाईन वर तुमची माथेपच्ची असते की काय करूया, कसं जाऊन क्लिक मिळेल ते असतं ना तुमचं. मयुरीने मारली सिद्धार्थच्या थोबाडीत टिंब टिंब टिंब. मग लोक जाऊन उघडतात थोबाडीत, कारण तिकडे मच्छर बसला होता हे. पण अगोदर ती थोबाडीत करते, पण त्या नावामध्ये गंमत पण आहे आणि तो सिनेमाला समर्पक पण ते नाव आहे. आणि ती गोष्ट खूप छान, म्हणजे कल्लोळ त्या तिघांचा नाहीये. हो, खऱ्या अर्थाने तो संपूर्ण कल्लोळ आहे. तो इमोशनचा कल्लोळ आहे, आनंदाचा कल्लोळ आहे, प्रसंगी विरहाचा कल्लोळ आहे, भावनांचा कल्लोळ आहेच आहे. त्यामुळे आपण एक शांत, स्टेडी पण रोलर कोस्टर असणारी राईड अनुभवायला प्रेक्षकांना नक्कीच मिळेल, एवढं मात्र नक्की. बरं मयुरी, मला तुझ्याकडे यायचं होतं की एक अभिनेत्री म्हणून, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण सलग 1-2 प्रोजेक्ट्स करतो, इधर मालिका असेल किंवा चित्रपट असेल, मग काही काळ एक मध्ये गॅप येतो आणि पुन्हा. तर एक अभिनेत्री म्हणून ते स्वतःला कायम रिफ्रेश ठेवणं, यासाठी तू काय करते आणि एक इमोशनली एक काय केलं पाहिजे असं तुला वाटतं? सगळ्यात पहिले ना, आपली जी मराठी इंडस्ट्री आहे तिथे आम्ही आर्टिस्ट खूप फॉर्च्युनेट आहोत. कारण आम्हाला नाटकही करायला मिळतं, आम्हाला टेलिव्हिजनही करायला मिळतं आणि फिल्मही करायला मिळते. आणि एकच आर्टिस्ट हे या तिन्ही माध्यमात वावरू शकतो सक्सेसफुली. हे हिंदीत नाही बघायला मिळत तितक्या सहजरित्या. सो एकतर हे एवढे ऑपॉर्च्युनिटीज असल्यामुळे आर्टिस्टला तसा वाव मिळतो. म्हणजे सपोज मी फिल्ममध्ये नसेल दिसत तर मग टेलिव्हिजनमध्ये नाही तर नाटकामध्ये. बरं मी लिखाण पण करते, त्यामुळे उरलेला वेळ मी लिखाण करत असते. सो ही मला वाटतं मराठी इंडस्ट्रीची खूप मोठी ताकद आहे. कारण मी आता मध्ये जी हिंदी सिरियल केली इमली, त्याचे काही को स्टार्स आहेत आणि त्यांनी पाहिलं, अरे तुझी फिल्म येते, म्हणजे TV आर्टिस्ट असूनही फिल्म तुमच्याकडे. म्हटलं हो, हे खूप सहजरित्या होतं या इंडस्ट्रीत. सो मला वाटतं आपण खूप नशीबवान आहोत आपण ॲक्टर्स की. आणि कसं आहे, वेगवेगळ्या माध्यमात ना ॲक्टिंगचा एक वेगळा पिच वापरावा लागतो, वेगळं ग्रॅमर येते. सो तुम्ही ॲज अन ॲक्टर म्हणून अजून प्रगल्भ होतात, अजून समृद्ध होतात. सो थँक्यू मराठी इंडस्ट्री, आम्ही खूप फॉर्च्युनेट आहोत. पण मगाशी एकांकिकेचा विषय निघाला की तुझी सुरुवात पण एकांकिकेपासून, तर आत्ताच्या ज्या कॉलेजमध्ये एकांकिका होतात, आय डोंट नो की तुम्ही किती पाहता, पण
तुमच्या वेळेस सादर होणाऱ्या एकांकिका, त्याचं विषय, त्याचं त्या मुलांना होणारं आकलन आणि आत्ता त्यामध्ये काय बदल झालाय, एक तुम्हाला तो रंगभूमीवरचा कलाकार म्हणून दोघांना काय वाटतं की ते विषय कसे बदललेत, काय झालंय किंवा कुठे चुकतंय किंवा कुठे काही कोणी चुकत नाही, कोणी चुकत नाही. उलट म्हणजे एकांकिका हा आमच्यासाठीचा तो श्वास आहे. म्हणजे माझ्यासारख्या कलाकारासाठी तर एकांकिका श्वास आहे. कारण म्हणजे तो स्टेज आहे ज्याने आत्ता इथे बसून कॉन्फिडेंटली बोलू शकतो. म्हणजे मी नेहमीच म्हणतो, खूप बोलू. आम्ही जे ऑडिशनला जायचो ते आमचे दात, केस कसं दिसते, थोडी टेलिव्हिजनला चेहरा समर्पक असं बोलून ते व्हायचं. आणि तेव्हा आम्ही असं म्हणायचो ना की यार हे का बघता ना, आमचं काम बघा ना. पण रंगभूमी ते बघत नाही, रंगभूमी कामच बघतं. म्हणून मी तेव्हा म्हणजे एक वाक्य नेहमीच म्हणतो की रंगभूमीने, तसं सुरुवातीला विचारायचे ना, या रंगभूमीने तुम्हाला काय दिलं, असा एक प्रश्न यायचा. तर ओघाने आणि काय म्हणे ओघाने पण बोलता बोलता मला एक वाक्य सुचलं होतं जे माझ्या इथे बसलं की रंगभूमीने आम्हा चेहरा नसलेल्या कलाकारांना चेहरा मिळून दिला. जिथे भाई तुम्ही काय दिसता माहिती नाही, तुम्ही सुट्टा यार. आणि एकांकिका स्पर्धा किंवा एकांकिका ही माझ्यासाठी, आमच्यासाठी खूपच मोठा बेस आहे. आणि असं म्हणजे केदार सर, भरत सर, अंकुश दादा किंवा केदार शिंदे सर, भरत जाधव सर, अंकुश चौधरी सर, पंढरीनाथ कांबळे, विकास कदम, ही लोक जेव्हा एकांकिका स्पर्धा करायची, म्हणजे ऑल दी बेस्ट नाटक त्याच्यावरून आलं, आमच्यासारखे आम्हीच त्याच्यावरून आलो. म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर अशी यदाकदाचित एकांकिका होती. जाणून बुजून नावाचं नाटक होतं, ती एकांकिका होती. अरे किती म्हणजे संतोष पवार सर असतील, ह्या सगळ्या मंडळींनी हे सगळे एकांकिका स्पर्धेतून आलेली लोक, ज्यांनी ऑल दी बेस्ट तर कहर गाजवला. पण ते नव्याने जे सुरू झाले कहर म्हणजे मी तेच म्हणतो की असे. आणि त्याच्यानंतर म्हणजे माझं बकुळा नामदेव घोटाळे हे एकांकिका स्पर्धेतला विषय केदार शिंदे सरांचा. त्याच्यानंतर त्यांनी सिनेमा केला, त्यामुळे ते विषय तेव्हा आले. आम्ही एकांकिका केला, त्याची पुढे नाटकं होत आहेत, किंवा आम्हा कलाकारांना मोठा प्लॅटफॉर्म मिळाला, व्यावसायिक रंगभूमी मिळाली, टेलिव्हिजन मिळालं. म्हणजे म्हणजे कधी वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या पडद्यावर लोक तिकीट काढून आपल्याला बघायला येतील, असा एक मोमेंट मिळाला. तो मिळाला एकांकिका स्पर्धेने. त्यामुळे एकांकिका आत्ताही कमाल होते. मला जेव्हा वेळ मिळते तेव्हा मध्ये मध्ये मी एकांकिका स्पर्धेतल्या पोरांना भेटायला जातो, बघतो. यावर्षी सवाईला जायचा प्लॅन होता, पण पॅक्ट होती. म्हणजे ते मला असं वाटतं की काही बदलत नाही आहे. तुला आत्ता मी 2 नाटकं पाहिली, ती ह्या वर्षीच्या एकांकिका स्पर्धेतली गाजलेल्या एकांकिका होत्या. एक तर भरत जाधव सर, त्यांचं रंगभूमीवर आलेलं नाटक आहे, स्वप्नील जाधवच करतो त्याचं लेखन दिग्दर्शन, अस्तित्व. ती एकांकिका बहारदार होती तिने आणि तिचं नाटकही कमाल चाललंय. आणि मी एक 217 पद्मिनी धाम नावाचं एक नाटक पाहिलं, आणि ते पाहशील तर त्याची सगळी मुलं आहेत ते एकांकिका स्पर्धेतली आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर जे आपण एकांकिका स्पर्धेत गिमिक्स करतो, 70 मुलांचा मॉब, इकडून गेला इकडून आला, हे सगळं आपण एकांकिका स्पर्धेत करतो कारण आपल्याला 45 मिनिटाचं लिमिट असतं. पण तोच इम्पॅक्ट त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणला. आणि ही दोन्ही नाटकं म्हणजे अस्तित्व, ज्यात हार्दिक आणि ती सोनिया का त्या मुलीचं नाव खूप छान आहे, ती मुलीचा रोल करते. मी मृण्मयी चिन्मयी ताई आहेच, पण त्या मुलीचं नाव सोनिया समथिंग आहे. तर ती मुलगी कमाल काम करते, ती पण राज्यनाट्य स्पर्धेतली. सो ही सगळी मुलं एकांकिका स्पर्धेतून येऊन आत्ता स्वतःचं अस्तित्व, आमचं कुठे आहे तर 217 पद्मिनी धाममध्ये आहे आमचं अस्तित्व, असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. सो कुठे चुकत नाहीत, वेगळे विषय येतात आणि खूप बिनधास्तपणे मांडत आहेत आणि त्यांच्या चाकोऱ्या तोडून मांडत आहेत. त्यामुळे उलट खूप छान आहे. आणि अशी लोक येत आहेत, ही गोष्ट चांगली. एवढे स्पर्धा होत आहेत, स्वरूप बदललं आहे, खूप ठिकाणी स्पर्धा होतात. त्यामुळे गावोगावी खेडोखेडी कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळतो. ज्यांना फक्त मुंबई पुण्याला यायचं होतं ते नाही, अहमदनगरमध्ये एकांकिका स्पर्धा होतात. आणि तरुण पिढी विलिंगली नाटकांकडे वळतीये, नाटकं बघायला जाते. फक्त ऍक्टर तयार होत नाही आहेत, रायटर्स तयार होत आहेत, दिग्दर्शक तयार होत आहेत. एखाद्या विषयावर प्रेक्षक तर आहेत ना, एकांकिका स्पर्धेला रायटर मेन असतो. नाही तर आम्ही स्त्री पात्र विरहित एकांकिका करायचो, मुलगी कोण त्याला करे असं. पण आता विषय बोल्ड विषय, काहीतरी भाष्य करणारा विषय आणि एवढं समर्पकपणे मांडतात. तर मला वाटतं मी तेवढा मोठ्याने चुकत, पण मला खूप अभिमान आहे की ती लिगसी ना ही पोरंही आत्ताही चालू ठेवतात. लय मोठं उत्तर दिलं, पण तरुण भारत आहे आणि आपला तरुण भारताने कुछ करतो असं म्हणून या. पण हे सगळं होत असं नाही. एका एकांकिका स्पर्धेतल्या पोराचा 1 मार्चला सिनेमा आहे तो लग्न कल्लोळ, तो सगळ्या एकांकिका स्पर्धेतल्या स्पर्धकांनी पोरांनी प्लीज बघा, कारण इंटरेस्टिंग फिल्म आहे. थँक्यू. तू काय सांगशील? सिद्धूने सगळंच कव्हर केलंय. मी मला फक्त एक ऍड करायचं होतं की तो म्हणाला की नवीन लेखक
तयार हो, होतात हो, दिग्दर्शक. हो, तर हो, तू स्वतः लिहितेस, तर एक त्याबद्दल एक तू काय सांगशील? सो बेसिकली मला माहित नाही किती लोकांना माहिती आहे हे, पण आज तू मला इंट्रोड्यूस करताना खुलता कळी खुलेना किंवा मालिकेचं जेव्हा उल्लेख करतेस, माझी सुरुवात एकांकिकेनेच झाली आहे. एकांकिका माझी जून जुलैची होती, ती त्यावर्षी खूप गाजली आणि तिथून मला पहिलं कमर्शियल नाटक मिळालं. ऑलमोस्ट 4 टेलिव्हिजन प्रोजेक्टसाठी मी फायनल झाले होते जस्ट एका एकांकिकेमुळे. ओ, सो काय होतं ना, ॲज अ ॲक्टर तुम्ही जेव्हा मुंबईत स्ट्रगल करायला येतात, आता मी मुंबईचीच आहे, पण लोकांना ना काय करायचं ते माहीत नसतं. कुठे ऑडिशनला जायचं, काय करायचं, बरं ऑडिशनला जातोय ते सेफ आहे का, किंवा ते ॲक्च्युअल सोर्स आहे का, तो करेक्ट सोर्स आहे का, काही माहिती नसतं. आपण असं अंधारात चाचपडत असतो. पण महाराष्ट्रात एकांकिका स्पर्धा किंवा एकांकिका होणं ही महाराष्ट्राला खूप मोठी देण आहे. कारण त्यातून आमच्यासारख्या सगळ्या लोकांना एक खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळतो, एक करेक्ट सोर्स मिळतो आपलं टॅलेंट दाखवायचा. जजेस जे असतात ते सगळे मातब्बर असतात, ते सगळे इंडस्ट्रीतले कोणी ना कोणी असतात आणि तुम्ही नोटीस होतात. कित्येक लोक एकांकिकेतून नोटीस झालेले आहेत. सो आय ओव्ह लॉट टू एकांकिका. आणि कोणती आठवण आहे खास जी तुला हां, मला तेच सांगायचं की काय आहे, आपण एका मीडियम टेलिव्हिजन किंवा फिल्ममधनं एक स्टारडम मिळतं, ते वेगळं असतं. पण एकांकिका स्पर्धेत तुम्ही परफॉर्म करतात आणि तो पूर्ण खचाखच भरलेला ऑडियन्स, जेव्हा ते शिट्ट्या म्हण किंवा ते हुटिंग म्हण, ती नशा वेगळीच असते. ती नशा, ते स्टारडम भले ते 4 दिवसांचं असेल, पण ती काहीतरी वेगळी ऊर्जा देऊन जातं तुम्हाला. कोणाची अशी लक्षात राहिलेली कॉम्प्लिमेंट किंवा अशी काही आठवण, एखादा किस्सा? खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. सो जून जुलैमध्ये बेसिकली असा कॉन्सेप्ट होता की 2 व्यक्ती आहेत, एका छत्रीखाली बसलेत आणि बोलतायत आणि नंतर लक्षात येतं ते दोघंही HIV एड पेशंट्स आहेत. तर पूर्ण एकांकिका झाली आणि खूप गोड लव्ह स्टोरी आहे ती. मला आठवतं चंद्रपूर करंडक होता, तो आम्ही जिंकलोच. पण तिथल्या ऑर्गनायझर ज्या होत्या त्या म्हणाल्या, आय डोंट केअर हिला काय झालंय, मला हिला माझी सून बनवायचं आहे. आय डोंट केअर. म्हणजे तो इम्पॅक्ट त्यांना इतकं 40 मिनिटात तुम्ही इतकं काहीतरी इम्पॅक्टफुल दाखवतात की दे डोंट, म्हणजे ही ताकद आहे एकांकिक त्या माध्यमाची मला वाटतं. बरं, दोघे म्हणजे तुम्ही सगळेजण एका वेळेस वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम करत असतात. तर एक आता झालं ना की हेल्थ फ्रीक किंवा फिटनेस फ्रीक असणं एक पॉईंटला गरजेचं आहे, कारण एकाच वेळेस तुम्हाला खूप ठिकाणी जायचं आहे अँड यू हॅव टू बी फिट. तर तुम्ही म्हणजे तुम्ही एक दिग्दर्शक आणि डॉक्टर म्हणून काय सांगाल, आणि तुम्ही दोघे जण पर्टिक्युलरली काय फॉलो करता किंवा काय करावं असं तुम्ही त्यांना सांगाल? सध्या हेल्थची गरज आहे, त्यामुळे तुम्हीच सांगा हे. नाही, फिटनेस फ्रीक जेव्हा आपण म्हणतो ना, मी म्हणजे आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही बोललो त्या विषयावरती. 2 टोकाच्या व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व असतात. एक आपण म्हणतो फिटनेस फ्रीक, पूर्ण फिटनेसच्या मागे 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 धावणारं, आणि दुसरं टोक आपण बघितलं की फक्त काम काम काम. मग त्यामुळे आपल्याला फिटनेसकडे किंवा आपल्या शरीराकडे एकूण लक्ष देण्याला वेळ मिळत नाही, किंवा ती प्रायोरिटीवरती नसतं आपलं. वेळ मिळत नाही असं म्हणणं चुकीचंच आहे. पण तरीही ज्यावेळी आपण एखाद्या माध्यमामध्ये काम करत असतो, मग ते कुठलंही असो, हेल्थ सेक्टर असेल, मी डॉक्टर म्हणून काम करतो, अभिनय क्षेत्र असेल, किंवा तुम्ही मीडियाचंही काम भयंकर आहे. तर त्यामुळे मला वाटतं तो फ्रीकनेस असण्यापेक्षा किमान आपण काय करतो आहे आणि ते आपल्याला कुठे घेऊन चाललं आहे ह्यासाठी एक सोपा उपाय आहे. रादर दॅन बिंग फ्रीक, स्क्रीनिंग करून घ्या. एक रेग्युलरली आपण हेल्थ स्क्रीन करत राहिलो आपली, की आपल्याला त्या त्या वेळेला समजतं की आपल्याला नक्की कुठल्या मार्गाने आता पुढं जाणं गरजेचं आहे. कारण ठराविक वयानंतर, ठराविक त्या एक्झर्शननंतर काही बदल आपल्या शरीरात असे होतातच जे कदाचित आपण म्हणू रिव्हर्सिबल नसतील, पण तिथून पुढे आणखी आपण कुठल्या तरी बेटर मार्गाकडे नक्कीच जाऊ शकतो. त्यामुळे फिटनेस फ्रीक ठीक आहे, ओके, तुम्ही व्यायाम करताय, डेली रनिंग करताय, वेटलिफ्टिंग करताय, किंवा ठराविक कोणी डाएट फॉलो करत आहे, दॅट इज ओके. पण ते करत असतानाही आपली बॉडी पूर्णपणे फिट आहेच याची खात्री नक्की करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक सोपा मार्ग म्हणजे तुम्ही रेग्युलर स्क्रीन व्हा त्या गोष्टींसाठी. स्क्रीनिंग महत्त्वाचं आहे. तुम्ही दोघे काय फॉलो करता? 1 मार्चपासून हां, आणि आमच्या फिल्मचं स्क्रीनिंग 1 मार्चला. हे जे काय हा
ते जे काय तू ठरवून आलास ना सकाळी. बघ प्रमोशन म्हणजे मला खूप बरं वाटतं. खूप दिवसांनी मी म्हणजे मी जरा एक्सायटेड आहे कारण ह्या वर्षातली पहिला रिलीज होणारा माझा सिनेमा आहे. यावर्षी फटाक्यांची माळा आहेच कारण वेगवेगळ्या पद्धतीचा सिद्धार्थ जाधव 2024 मध्ये दिसेल. बरं मला तुला एक इंटर की प्रमोशन हे म्हणतोयस की जेव्हापासून तू सुरुवात केलेलीस तर तेव्हाचं प्रमोशन म्हणजे खूप वेगळं असेल ती प्रमोशन करण्याची पद्धत आणि त्या गोष्टी आणि आत्ता हे जे काही डिजिटल आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्यात तो एक फरक तो बदल कसा बघतोस काय वाटतं? पॉझिटिव्हली बघतो बदल मी. म्हणजे सगळ्यात आता खूप 2-3 प्रश्न आहेत पण सगळ्यांची उत्तर देतो हळू खूप मोठा होईल. पण पहिली गोष्ट म्हणजे मी फिटनेसवर बोलीन कारण ते नटांसाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि जसं मी कालही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं की पर्टिक्युलर नट जे असतात ना ते समोरच्याची मर्जी ठेवून काम करणारे असतात. म्हणजे स्वतःचं मत थोडं समोरच्याला वाईट वाटेल का म्हणजे मी त्या पद्धतीचं आहे. काही जण स्ट्रेट फॉरवर्ड असतात. आपल्याला मी त्या गोष्टीचा विचार की हे मी बोलल्यानंतर समोरच्याला वाईट वाटेल जाऊ दे आधी बोलले नको जाऊ दे करून टाकूया. तर समोरच्याची मर्जी राखण्यासाठी किंवा समोरच्याला बरं वाटण्यासाठी किंवा समोरच्याचं नुकसान होऊ नये या सगळ्या थॉटने आपण थोडं बेअर करूया असं करून त्या पॅटर्नचा मी नट असल्यामुळे असं खूप हेल्थवर येतं कधी म्हणजे जसं सर म्हणाले की तुमची कॅपॅसिटी 15ची आहे पण समोरच्याची गरज आहे आत्ता आणि करू शकतो तर मग आपण 9चं पॅकअप रात्री 2 वाजेपर्यंत करत असतो. चल करूया हेल्थ काय नाही आणि परत 7 वाजता येऊन आपण काम करत असतो कारण का शिफ्ट वाढू शकते शेड्यूल वाढलं तर निर्मात्याचं नुकसान होऊ शकतं मग दुसरा नट नाही आहे त्याच्या तारखा नाही आहेत व्हॉटएव्हर सगळ्या गोष्टींनी मग आपण ते होतो. पण त्याचा कुठेतरी सर म्हटल्याप्रमाणे आमच्या फील्डमध्ये म्हणजे आमचं काम आहे म्हणजे कलाकार म्हणून किंवा एक वर्कर म्हणून म्हणूया इथला की मला 12 तास काम करायचं आहे 9 तास काम करायचं आहे ओव्हर टाईम पण करायचं आहे. पण या सगळ्यांमध्ये सर्वात गोष्ट जी आपण पाळत नाही की होत नाही ती म्हणजे झोप. म्हणजे शैलेश परुळेकर सरांनी मी प्रचंड व्यायाम फ्रीक माणूस आहे मला व्यायाम करायला आवडतो. मी दारू सिगरेट पित नाही म्हणजे हा माझ्यासाठी एनर्जी बूस्ट करणारा एक काहीतरी क्वालिटी असेल. मी गेली 10-12 वर्ष महाराष्ट्र शासनाचं व्यसनमुक्तीचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम केलं आहे. मी सेमिनार्स घेऊन पोरांना काय लेक्चर दिले हे सगळं मी करत असतो. त्यातून मलाही बऱ्याच गोष्टी मिळतात. तर ही एक गोष्ट होती की बाबा हे नाही करायचं. दुसरी मला परुळेकर सरांनी एक गोष्ट सांगितलेली की तुम्ही व्यायाम नाही केला तरी चालेल पण तुमची झोप ही कमीत कमी 8 तास हवी. त्यांनी मला जेव्हा मी म्हणजे मला त्यांनी भैरू की जेओला ट्रेन केलं होतं आणि तेव्हापासून मी त्यांचाच विद्यार्थी आम्ही सगळे त्यांचे विद्यार्थी आहोत फिटनेस वाईज. सो आता दोघेही डॉक्टर आहेत म्हटल्यानंतर उठल्यानंतर पहिलं तुम्ही बेडवरून उठल्यानंतर पहिले पल्स रेट चेक करायची असते. ते स्पोर्ट्स जे ॲथलीट्स असतात ना ते करतात. तुमची पल्स रेट चांगली पाहिजे. जसं म्हटलं स्कॅनिंग करा दर 3 महिन्यांनी 4 महिने तुम्ही ब्लड चेक करून काय काय गोष्टी होतात ते हे वर्किंग करणं तुमच्याकडे गरजेचं आहे. एक्सक्यूज कुठल्याच बाबतीत देऊ नका. आत्ता मी हळूहळू थोडं प्लीज म्हणायला लागलो. प्लीज आज नाही केलं तर चालेल का प्लीज मी उद्या करू का असं मी आता म्हणायला लागलो. मी आत्ता एक शूट करत होतो आणि 12 वाजले होते आणि मी प्रवास केला होता. म्हणजे मी प्रवास करून मुंबईला गेलो धिंगाणाचं शूट केलं. धिंगाणाचं शूट करून पहाटे 3ला निघालो 6ला पोचलो 7ला रेडी झालो आणि दिवसभर शूट केलं 12 वाजेपर्यंत आणि एक सीन बाकी होता. आणि मी त्या दिग्दर्शकांना म्हणालो की प्लीज मी हे नंतर केलं चालेल का कारण मला थोडा थकवा येतोय नाही तर मी ते केलं असतं. तेव्हा ते निघून गेलं असतं पण कदाचित ते हेल्थवर येतं तुमच्या कारण ते म्हणजे असं दमून राहतं ना. तर तेवढी गोष्ट नटांनी पाळावी की निदान झोप तरी कंप्लीट असावी 8 तास. म्हणजे कधी कधी आपली लेट झोप होते म्हणजे आपण 12ला झोपतो 10ला झोपतो 8ला झोपतो. मी जर रात्री 10ला झोपलो तर ती 8 तास झोप कंप्लीट केल्याशिवाय मी उठतच नाही. म्हणजे समजा काही कारणास्तव रात्री 2ला झोप आली मला तर मी 10 शिवाय उठतच नाही. मी ही अशी हे मी कंप्लीट तर ती बाकी डॉक्टर सांगतील पण ही एक गोष्ट आहे जी तुम्हाला फ्रेश ठेवते आणि बाकी त्या सर्कलमध्ये येतात. मग व्यायाम करणं आहे डाएट करणं आहे स्वतःला स्वतःचं माहिती असतं कोणाचं ऐकायचं नाही. हे करणं अरे आणि ते ह्याच्यात नाहीच पडायचं. माझ्या नशिबाने खूप चांगल्या लोकांच्या आजूबाजूला होत. माझा सख्खा मोठा भाऊ डॉक्टर आहे तर मला काहीही वाटलं मी त्याला फोन करतो. तो मला मेडिकली ज्या हेल्प द्यायचे ते करतो. मला फिटनेससाठी शैलेश परुळेकर सर माझ्यावर आहेतच. अक्षय कुलटकर आपला मित्र आहेतच तर ते टिप्स घेतो. आणि स्वतःला कसं फिट ठेवावं हे स्वतः समजावणं गरजेचं आहे. कालही प्रमोशन झालं मी 1 तास जाऊन जिमला जाऊन आलो व्यायाम करून आलो की आपलं एक डेली रुटीन पाहिजे. तुम्हाला फिल्टर न व्हायचं आहे पण तुम्हाला फिट राहायचं आहे. ही झाली पहिली गोष्ट. तर खूप मोठं उत्तर झालेलं आहे. आणि दुसरं तुम्हाला विचारलं होतंच काय प्रमोशन म्हणजे मला पूर्वी कसं असायचं माहिती आहे पूर्वी ना म्युझिक लॉन्च खूप मोठं व्हायचं आमचं म्युझिक आणि ट्रेलर लॉन्च म्हणजे तेव्हा CD यायच्या
त्या सीडीवर ना म्हणजे ते मोठासा बॉक्स ओपन व्हायचा बाई. म्हणजे माझ्या नशिबाने माझ्यासाठी सगळ्या सिनेमांचा हायलाईट आहे, पण बच्चन साहेब ढोलकीचे म्युझिक लॉन्च त्यांच्या हस्ते झालंय. हे माझ्यासाठी वेगळंच होतं. म्हणजे बाई आणि स्वरा त्यांच्या बाजूला उभी आहे वगैरे, इरा त्या पाळण्यात आहे वगैरे, असं सगळं काय मोमेंट होता तो. आणि बच्चन साहेबांच्या पायाला हात लावता वगैरे आलं होतं. तर मला वाटतं तेव्हाचं आताच नाही, हे बदलत गेलं. डिजिटली लोक आली. जसं अगोदर फक्त समीक्षण यायचं पेपरमध्ये, एक आपलं नाव सिद्धार्थ जाधव या नटाने चांगलं काम केलं, खुश पायी. आता इंटरव्ह्यूज व्हायला लागले, आता व्हिडिओ तुमचं समीक्षण व्हायला लागलं. तर हे बदल आहे तो चांगलाच आहे की. उलट आमच्यासाठी, कलाकारांसाठी आणि मराठी सिनेमासाठी रीच वाढला ना. म्हणजे प्रमोशन वाईज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरायचो. आता वेळ कमी असल्यामुळे हा तरुण भारतचा हा इंटरव्ह्यू आहे, हा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. सिद्धार्थ तो इथे बसून व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या एकांकिका स्पर्धेतल्या पोरांबद्दल जे त्याचं मत ज्यांनी मांडलं आहे ते मला आता तिकडे जाऊन सांगायची गरज नाही. तरुण भारतच्या माध्यमातून मी ते संपूर्ण महाराष्ट्र सांगू शकतो. सो ते खूप छान आहे. पण तेव्हा ना एक म्युझिक लॉन्च, एक त्यातच प्रेस कॉन्फरन्स, अच्छा ओके, हां म्युझिक, आणि मग पुण्यात जाऊन रेडिओ इंटरव्ह्यूज वगैरे. ते रेडिओ इंटरव्ह्यू नंतर सुरू झाले. तर असं असायचं. पण ते जे इंटरव्ह्यूज व्हायचे ते मोजके आणि इफेक्टिव्ह व्हायचे. आता बघ, आम्ही तुला इंटरव्ह्यू देणार, मग आणखीन एका ठिकाणी जाणार, कारण माध्यमं जास्त वाढले तर तिकडे पोचणं गरजेचं आहे. तर ते चांगलं आहे, त्यात काही वाईट नाही. मयुरी तू काय सांगशील? खूप मोठं उत्तर दिलंय. पण एक फिटनेस बद्दल मला वाटतं या त्याला जोडून एक हे होता की बऱ्याचदा असं होतं की आपल्या पर्सनल लाईफमध्ये मे बी काही कारण बिंग कलाकार असलो काही किंवा आपल्या पर्सनल लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात. पण जेव्हा तो सीन सुरू होतो, जेव्हा तो ॲक्शन कॅमेरा होतं, तेव्हा ते सगळं विसरून तुम्हा कलाकारांना त्या रोलमध्ये तुम्हाला जावं लागतं. तर अशा वेळेस तो इमोशनल बॅलन्स हा कसा ठेवावा, किंवा त्याबद्दल एक काय सांगशील? तो इमोशनल बॅलन्स मला वाटतं त्यासाठी पूर्वतयारी खूप लागते. फक्त ॲक्शन बोलल्यानंतर तुम्ही अच्छा मी सगळं विसरले आणि काम करते, ते तितकं सोपं नसतं. तर हे ॲक्च्युली सगळं हेल्थ अँड फिटनेसमध्येच येतं. सगळेच मुद्दे यांनी कवर केलेत. पण काय होतं ना, इमोशनल आपण जर फिटनेस बोलले, लेट्स टॉक अबाउट इमोशनल फिटनेस, तर त्यासाठी सगळं करणं गरजेचं आहे. आजच्या जगात आणि आजच्या पूर्ण सिच्युएशनमध्ये जे आपण रोज अनुभवतोय, तर मला वाटतं सगळं करणं गरजेचं आहे. सगळं म्हणजे काय, योगाही करा, जिमही करा, मेडिटेशनही करा, आणि चांगल्या गोष्टी बघा, चांगल्या गोष्टी खा, हे सगळं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण एका पॉईंट नंतर ना तुमची 1-2 वर्ष तुम्ही या सरावात राहिल्यानंतर तुमची बॉडी तुम्हाला सांगेल, आज ना मला फक्त जॉगिंगची गरज आहे, आज मला वेट ट्रेनिंग करायचं आहे, आज मी फक्त एका मैत्रिणीशी फोनवर बोलले तरी चालणार आहे. ओके. सो हे तुमची बॉडी, तुमचं माइंड, तुमचं सोल तुमच्याशी बोलायला लागतं. पण त्यासाठी बरीच पूर्वतयारी लागते. आणि ह्या सोशल मीडियातून आता इतका अवेअरनेस आलेला आहे, फिटनेसचा म्हण, मेंटल हेल्थचा म्हण. तर फक्त कॉन्टेंट कन्झ्युम करायचं म्हणून नको करायला. मला वाटतं प्रत्येकानं कुठला तरी बोध घेऊन तो इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल की आपण फक्त कॉन्टेंट कन्झ्युम करतोय, त्याचं कुठेच इम्प्लिमेंटेशन होत नाही. सो इतक्या सगळ्या गोष्टी मी सुद्धा करते, आणि त्यामुळे ॲक्शन आणि कटमध्ये मला वाटतं ती एक स्टेबिलिटी येते, किंवा ते एक लेट गो जी क्वालिटी आहे ती येते. बरं, तर पुन्हा थोडं चित्रपटाकडे येते. दोघांमध्ये ती खूप छान गोष्ट आहे, मयूर सर आणि मयुरीमध्ये, नावामध्ये मी साधन मयूर ते ना त्यांच्या बोलण्यातून ना त्यांची एक मॅच्युरिटी कळते. म्हणजे त्यांना जे तर त्यांना हेच मांडायचं आहे. हे जे काढतात ते म्हणजे 3 वाक्य बोलतील, पण 3 ठाप अशी बसतात ना छान, आणि मी 10 वाक्य बोलेन. पण मला वाटतं तो जो समंजसपणा आहे दोघांमध्ये आहे ना, तो स्वभावातून येतो आणि तो एक्सपिरियन्समधून येतो. आणि ते मला खूप म्हणजे, आणि भूषण प्रधान पण खूप छान पद्धतीने तुझ्याशी बोलतो, म्हणजे स्वभावातून येतो तो. मला वाटतं की जो सेल्फ कंट्रोल आहे ना, सेल्फ कंट्रोल माणसं असतात ना, ज्यांच्या स्वतःच्या इमोशन्सवर, स्वतःवरच खूप कंट्रोल असतो ना, ती लोक छान पद्धतीने रिॲक्ट होतात. माझ्यावर कंट्रोल आहे, माझ्यावर कंट्रोल असून सुद्धा एवढं आहे ना ते
हे पण तू पाहिलं का? हे असं मिक्सचर असल्यामुळे इंटरेस्टिंग होतो इंटरव्ह्यू. तर त्यामुळेच ही फिल्म पण खूप इंटरेस्टिंग झाली, कारण की सगळ्यांची एनर्जी वेगळी आहे, सगळ्यांच्या तरा वेगळ्या आहेत. आणि सिद्धूमुळे आम्ही जे सटल मला प्रँक म्हणजे तेच विचारायचं की काही सेटवर ऑन सेट ऑफ सेट प्रँक्स किंवा काही झाले का? काहीच वेळ नव्हता. आम्ही काम केलं, काम करून आम्ही घरी गेलो. वेळ नव्हता कारण शेड्यूल टाईट असतं. आणि मुळात मी अशी आहे ना, मी पहिला काही काळ ना माणूस साचपडण्यातच जातो. हे होतं तुझं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, ह्याच्याबद्दल काय होतं? ती मला विचारते, मी तिला विचारलं की तिचं काय होतं तुझ्याकडे होती, काय इम्प्रेशन काय होतं दोघांमधून? भूषणला पहिल्यांदा पाहिल्यावर आणि याला पाहिल्यावर, जरी ते इंडस्ट्रीतले कलाकार आहे ते माहीत असताना पण एक तो एकमेकांना भेटल्यानंतर भूषणला मी जेव्हा पहिल्यांदा भेटले ना, माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तिला खूप मोठा क्रश आहे भूषणवर. सो मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटले, माझं असं झालं, मी तिला फोन करून सांगितलं, हो खरंच सो गुड लुकिंग आहे रिअल लाईफ मध्ये असा माझा फोन गेला तिला. आणि सिद्धूला भेटल्यावर मी खूप ऑनेस्टली सांगते हा, सिद्धू असं ये वो सगळं असं सगळ्यांना ताब्यात करतो ना, आणि खूप छान एनर्जी आहे. तर ती कधी कधी असं वाटू शकतं, हा खरा आहे का? एवढं सगळ्यांची कसं काय त्या स्पॉट बॉयला असं करेल, सगळ्यांची छान वागेल. तर माझं असं झालं की आपण 1-2-3 दिवस देऊया, हा खरंच हे सस्टेन झालं तर मग हा जेन्युन आहे. नाहीतर ना सिद्धू आलाय, मग बघा मी कसा पीपल्स मॅन आहे, आपला सिद्धू हे हा आव आणतोय का, हा असा खरा आहे. म्हणून मी पहिले 2-3 दिवस फक्त असं ऑब्झर्व करत होते. पण आता एक दुसरी फिल्म पण मी त्याच्यासोबत केली आहे आणि जेन्युनली तो तसा आहे. बरं, तुझं इम्प्रेशन दुसरी फिल्म केल्यानंतर हे तुझं इम्प्रेशन काय माझ्याबद्दल ते सांग ना. दुसरं नाही, पहिली गोष्ट म्हणजे मी संयमी नाही का, तुम्ही आहे. मी माझा वेळ जो असतो तो माझ्यात असतो, पण तो माझा वेळ आणि तेव्हा मी माझा असतो. जो बाहेर पडल्यानंतर ना मला असं वाटतं ना की जे एक इम्प्रेशन सिद्धार्थ जातो, जो आपला वाटतो, सिद्धू आपला आहे, अरे जीन्स टॉप टी शर्ट फुल हे घालून सुद्धा तो भेटतो आपलाच आहे. तो कुठल्याही एका मोठ्या पॉश गाडीतून उतरला तरी उतरल्यानंतर तो आपलाच आहे. ही जी गोष्ट आहे ना, ही मला शिवडीने दिली. त्या महात्मा गांधी स्मृती वसाहती ज्या झोपडपट्टीतून मी आलोय ना, त्या झोपडपट्टीनेच मला हे दिलंय की तिथे ना शिवजयंती, बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती, भाई कैसा कोणाच्या घरात लग्न आहे किंवा कोणाच्यावर काय झालं सगळे घुसतात ना. तर मला मी आल्यापासून त्याच लाईफस्टाईल मी जगलेला मुलगा असल्यामुळे ना, मध्यंतरी तर मला लोक सांगायचे की तू स्टार आहे यार, स्टार सारखा राहतं. स्टार असणं म्हणजे काय असतं, स्टारडम काय असतं, म्हणजे काय कसं असतं ते मला नाही माहिती. मी ज्यांच्या सानिध्यात भरत जाधव सर तर सुपरस्टार पदाच्या पलीकडचा माणूस होता ज्यांच्यावर काम करताना, पण तो भेटा असं सगळ्यांना भेटायचा आणि तो जेन्युइन वाटायचा. त्या मला वाटतं माझी त्या एक्साइटमेंट असते, अरे कायची अरे का, अरे मयुरी, मी असंच असतो. कारण मला असं वाटतं ना, ते एक आपसूक येतच ग. म्हणजे आता सिद्धार्थ जाधव आलेले आहेत, मला एक कॉफी द्या तुम्ही. म्हणजे हा सिद्धार्थ आहे असं नाही, हा होईलही, हा होतोही, हा असतोही, पण हा स्वतःच असतो. दुसऱ्यांसमोर दाखवून काय करणार आहेस तू आणि काय म्हणजे त्याने तुला काय मिळणार आहे. मला असं वाटतं की तुम्ही असताना लोकांनी तुमच्याबद्दल बोलावं आणि तुम्ही नसताना लोकांनी तुम्हाला मिस करावं कुठल्याही बाबतीत. आणि लोक छान आहे, तो पोरगा मस्त आहे, छान आहे, आणि ते तुमचं ठरवून नाही होत, ते तुमचं होऊन जातं. प्रत्येक माणसानं नसेल, कदाचित एक व्यक्ती तुझ्याबद्दल काहीतरी विचित्र वागत असेल तर त्या व्यक्तीबरोबर मी तसा नसेल कदाचित, मी त्यालाही माहिती नाही मी त्यावेळेस असं काय वागतोय, पण नाही तुम्ही लोकांना असंही होत असतं. एनिवेज तो मुद्दा वेगळा आहे, हा तुम्ही अख्खा एडिट करा, कारण तसं काय महत्त्वाचं नाही आहे. पण इम्प्रेशन, मयुरीचं इम्प्रेशन, एक तर मयुरीबद्दल होतं की तिची ती सिरियल होती, ती प्रचंड गाजली होती. ओमप्रकाश शिंदे ही आणि तेजश्री बरोबर, अभिज्ञा भावे, भाई ह्या लोकांची सिरियल म्हणजे सर कुलताकाळी खोले ना, ती कळीवाली हिरोईन वगैरे, आणि सगळे बघायचे, मुली पण क्रश होत्या हिच्या इन्क्लुडिंग मी. हा सुंदर काम करते यांचे ते ट्रॅक आणि प्रोमोज, आणि बापरे ते ओमप्रकाश जेव्हा मला भेटायचा मी त्याला कडकडून मिठी मारतो. तो नाटक करत होता अतिशताईंबरोबर, तेव्हा त्याला भेटलो होतो. आणि मला जेव्हा मयूर सर म्हणाले की मयुरी देशमुख ती फिल्म करते, बोला रे मस्त आहे, क्यूट आहे, आणि ते कॅरेक्टर पण इंटरेस्टिंग आहे. आणि मला असं वाटतं ना, काही कॅरेक्टर काही ॲक्टरसाठी असतात, तर हे करेक्ट इथंच आहे. म्हणजे तिला जास्त म्हणजे अभिनय तर ती उत्तम करेल, पण कॅरेक्टरमध्ये फिट होण्यासाठी ना ही श्रुती ती तेवढी जेन्युइन पण वाटते, कारण ती मुळात तशी आहे. त्यामुळे मला तसं होतं की यांच्यावर काम करायचं. आणि भूषणला तर म्हणजे तो कमालच आहे, म्हणजे तो काही मुलींचा तो क्रश आहे, माझा दोस्त आहे, एवढंच आपण पण. आणि मला वाटलं की ना
नवीन कॉम्बिनेशन ना नेहमीच काहीतरी देतं तुम्हाला. म्हणजे मी जेव्हा अंकुश सरांबरोबर काम करतो, सईबरोबर काम करतो, आम्ही इतके वर्ष काम करायला म्हणजे सोनालीबरोबर काम करतो, तेजस्विनी पंडितबरोबर काम करतो, आमचं एक ट्युनिंग असतं ना, आम्हाला माहिती असतं ॲक्टर म्हणून, अरे मस्त मस्त. आणि म्हणजे एरेर पैसामध्ये मी तेजस्विनी उमेश कामतदा होते, तर आम्हाला माहिती होतं तरी आम्ही छान काम केलं. इथे तर नवीनच आहे ना, त्यामुळे हे रसायन काहीतरी वेगळंच होईल. त्यात गोष्ट सिनेमाची ही खूप इंटरेस्टिंग आहे. त्यात माझं कॅरेक्टर तर मी म्हणजे मिशी लावून थोडासा वयच करत ना तो, आणि तरी तो सिद्धार्थ जाधव आहे. भूषण एकदम कडाकमध्ये आणि तिचा क्यूटनेस, तर ते कॉम्बिनेशन वाईज आम्ही तिघंही समर्पक होतो. त्यामुळे हिच्यावर काम करताना मी प्रचंड एक्सायटेड होतो, कारण तिचं काम मला आवडलं होतं. त्याच्यानंतर मला हे माहीत होती नाही, डिअर आजो बिजो, ती लेखिका काय नाही, मस्त दिसते, काय ॲक्ट्रेस आहे, एवढंच होतं आपलं. पण मुळातच काम करताना एक जाणवलं की ते असतं ना की एक शांत असतो आणि एक असं असतं. त्यामुळे ते जे होतं ना ते ठरवून होत नाही. म्हणजे आम्ही कधीच डिस्कशन केलं नाही की तू असं बोला मी असं बोलेन, रिहर्सल केल्याने झालं आहे ते. म्हणजे ते ठरवून ही रिॲक्शन झालेली नाही आहे की मी काय म्हणतो आणि ती बाजूला गेली तर हे आता मी असं करेन तू जा, असं नाही. ते होत होतं कारण ना तो ॲप्रोच होता ना एकमेकांचा, तो त्या कॅरेक्टरला मारुतीला आणि श्रुतीला करेक्ट होता. मी कम आउट ती बघते बाजूला ते म्हणजे. तर मला वाटतं की ती ॲक्ट्रेस चांगली आणि मला तिच्यावर काम करायला मिळते ही एक्साइटमेंट होती. सेम भूषण बरोबर होती, कारण हे कॉम्बिनेशन मला खूप आवडलं होतं. मी सरांना पण बोललो की मला म्हणजे माहितीतल्या कलाकारांवर काम करायला आवडलं असतं, पण हे दोन कलाकार ह्यांच्यावर मला काम करायला मिळतं ना, ही माझी एक्साइटमेंट डबल होती. तेव्हा मी जेव्हा गेलो होतो सेटवर, मयुरीचा आणि भूषणचा सीन चालू होता, भूषणच्या इंट्रोडक्शनचा वगैरे, त्याचं लॉन बिल होतं नाही का सर, दोघं वॉक बिक करताना. मी त्या दिवशी भाई सिद्धार्थ दादा कसा आहे भाई वगैरे असं गेलो. आणि मग आम्ही एक्साइटमेंटमध्ये रील मास्टर सगळं स्टोरीज बिरीज आपण लगेच पाहिजे, तर त्यांनी एक स्टोरी तयार केली होती की भूषण आणि मयुरी अशी उभी, तर मी पाठमोरं होतो. आणि आम्ही असं म्हटलेलं की हा फोटो ना आपण जेव्हा सिनेमाचं पहिलं येईल ना तेव्हा आपण टाकूया की कोण आहे ओळखा वगैरे. ते कॉम्बिनेशन मला खूप आवडलं होतं. आणि मला वाटतं सिनेमाच्या त्या दिवसापासून आज रिलीज होईपर्यंत किंवा प्रमोशनमध्ये तीच एक्साइटमेंट मयुरीची आहे आणि भूषणची आहे. आज भूषण आम्हाला प्रमोशनला नाही कारण तो कमिटेड आहे, मिस करतोय, पण तो ग्रुपवर असतो, काय झालं सांगतो, ही गोष्ट चांगली. सगळ्यात जास्त हा मिस करतोय त्याला. कारण काय होतं ना, आता एक मुलगी 2 मुलं म्हटल्यावर मुलीला वाटतं तिला अटेन्शन मिळेल, पण नाही. ते दोघं रोमॅन्स त्यांचा चालू असतो. फोटोशूटमध्ये पण माझा ह्याचा असा, याच्यापेक्षाही त्या दोघांचं माझं असं यांचं काय म्हणणं आहे. सो आय एम शुअर सिद्धू जास्त मिस करतो, मी पण मिस करते भूषणला. पण सिद्धूने आता जे सगळं सांगितलं परफॉर्मन्स आणि ॲक्टिंगबद्दल, मला एकच गोष्ट ॲड करायची आहे की आता सिद्धूचं या पूर्ण प्रमोशन दरम्यान मी खूप कौतुक करणार आहे. फक्त प्रमोशन्स पुरतं नाही, हे मी जेन्युनली सांगतेय. हायलाईट केलं तिने. नाही कारण त्याचा कालपासून असं झालं एवढं कौतुक माझं का करतेय, पण जेन्युनली नाही जेन्युनली काय ना, सिद्धूला आपण एनर्जीशी असोसिएट करतो, कॉमेडीशी असोसिएट करतो, पण ह्या फिल्म थ्रू मला लक्षात आलं, कारण या फिल्ममध्ये खूप इमोशनल सीन्स पण आहेत जे त्याने असे वाजवले. म्हणजे माझं पण असं झालं, मी अशी स्टुडिओस आहे ना, जरा मी बसून प्रिपेअर करेल सीन वगैरे, आणि हा इम्प्रॉम्प्टू यायचा आणि काय करून जायचा. सो सिद्धू फक्त एक एनर्जेटिक विनोदी अभिनेता नसून अत्यंत हुशार अभिनेता आहे. त्याला माहिती आहे त्याची एनर्जी कुठे वापरायची आहे, त्याला माहिती आहे त्या पूर्ण सेट्सची एनर्जी कशी वर आणायची, त्याला माहिती आहे आपल्या कोस्टारला एखादी गोष्ट जर वाटत असेल, कम्फर्टेबल नसेल, तर तिला कम्फर्टेबल कसं करायचं. किंवा बऱ्याच वेळा आता आमच्या दुसरी फिल्म आम्ही आता जेव्हाही काम करतो तेव्हा मला कधी कधी काही गोष्टी ज्या कन्वे करायच्या असतात मी ह्याच्या थ्रू करते कन्वे, कारण ह्याला मांडण्याची पद्धत माहिती आहे. मला वाटतं एक असा सहकलाकार असणं ॲक्टरसाठी खूप मोठा कम्फर्ट लेवल आहे. आणि माझ्यासाठी मला जेन्युनली खूप दडपण आलं होतं मला जेव्हा कळलं होतं की आपल्या ऑपोजिट सिद्धू असणार आहे, भूषण असणार आहे, आणि बाकीची स्टारकास्ट सगळे विद्या करंजीकर, प्रतीक्षा लोणकर, भारत गणेश पुरे सुप्रिया कर्णिक, अशी खूप भारी नावं आहेत. आणि त्यात तो रोल म्हणजे खूप असा ऑथरबॅक्ड रोल आहे. पण ॲब्सल्युटली मला तेच होतं की ह्याची एनर्जी आपण मॅच करू शकणार नाही. बरं ह्या इतका काहीतरी इम्प्रोव्हायझेशन करेल की आपलं ततपप होईल, बट ही जस्ट नोज की तुला कसं तुझा बेस्ट कसा येईल पुढे ह्याच. आणि मला वाटतं हा एका चांगल्या नटाचा खूप मोठा गुण आहे आणि महत्त्वाचा गुण आहे. सो
माझा सत्कार झाला. आपल्या बरोबरीने आपले निर्माते इथे आहेत. ते बघा तुमची बघायची भूमिका घेत आहेत. तर त्यांना मला एक प्रश्न माझ्याकडून एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे तो विचारू आपण की डॉक्टरी पेशाने डॉक्टर तुम्ही मराठी सिनेमाच करावासा का वाटला? जर एवढं चांगली गोष्ट आहे, तुम्ही हिंदी करू शकला असता आणखी पण मराठी सिनेमा आणि तो पण विनोदी किंवा त्यात एक खूप म्हणजे आम्ही दोघांनी काम केल्यामुळे एक तो अंडरकरंट आहे जो सिनेमा बघितला लोक मी तिथे हे सगळं कसं जमलं याबद्दल जरा मी सिनेमाशी काहीतरी आम्ही लयच बोलतोय तुम्ही जरा बोला. तुम्ही तिथे बसला असता ना इथे बसला नाही सर, म्हणजे सर्वप्रथम तर तेच की ज्या गोष्टीने इंटरव्ह्यूची सुरुवात झाली की हे सगळे आम्ही स्टेजवरचे कलाकार आहोत आणि आपल्याला स्टेजवरचा तो जिवंतपणा आपण बघितला आहे, आपण अनुभवला आहे आणि तो आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा, तो मोठ्या पडद्यावरून तो जिवंतपणा पोचवणं तसं तर खूप अवघड आहे. जी ताकद त्या स्टेजची आहे, लाईव्ह थिएटरची आहे. अर्थात माध्यमं वेगळी वेगळी आहेत, पण मराठीच का तर तेवढ्यासाठीच की जो प्रामाणिकपणा म्हणजे आपण घाबरलो, आपल्याला आनंद झाला, आपल्याला स्वप्न पडत असेल तर आपण आपल्या मातृभाषेतच बोलतो. कुठलीही भाषा आपल्याला दुसरी त्यापेक्षा चांगली येत असेल तर मला माझ्या भावना किंवा मला माझी आवड जर लोकांपुढे प्रेझेंट करायची आहे तर ती मला माझ्या मातृभाषेतच करायची, हे तर नक्कीच होतं. आणि जो प्रामाणिकपणा, एनर्जी तर आहेच, एनर्जीबद्दल आता आणखी नको बोलायला आपण, पण जो प्रामाणिकपणा आहे, जे एकत्र ठेवण्याचं आणि एकत्र करण्याचं जे तंत्र आणि जो स्वभाव या इंडस्ट्रीमध्ये आहे तो तितकासा बाकी कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये नसावा. अर्थात मला तो अनुभव नाही, पण जेवढे काही मी ह्या म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीला मी जेवढं बघितलं आहे, जेवढं आता त्यात वावरतो आहे, त्यावरून एवढी गोष्ट एक नक्की की मराठी चित्रपट निर्मिती आणि सहदिग्दर्शकाची भूमिकाही मला यात मिळाली. हे खरं तर माझं भाग्य आहे की मला मराठी इंडस्ट्रीसाठी माझं योगदान देता आलं. कारण खूप मोठी मोठी नावं आहेत ज्यांना आपण बघत मोठे झालो. अशोक सराफ सर आहेत, लक्ष्मीकांत बेर्डे सर आहेत, प्रिया मॅडम, प्रिया बेर्डेताई, ह्या कुठेतरी म्हणजे त्या मंडपात हे लोक बसलेत आणि तिथे कुठेतरी एका खुर्चीवर आता मी सुद्धा आहे, हा एक भाव येतो माझ्या मनात. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे की मला निर्मिती करण्याची संधी मिळाली आणि ती ऑब्व्हियसली मराठीमध्ये करण्याची पहिली संधी मिळाली. तर हे खरोखर माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. आणि तितकंच सपोर्टिंग मला सर्व लोकांचा सपोर्ट म्हणजे नुसते आर्टिस्टच नाही तर टेक्निकल टीमही खूप सपोर्टिव्ह मला मिळाली आहे. आणि जिथे जिथे अडचणी आल्या म्हणजे टेक्निशियन म्हणून म्हणतोय आता मी, मला जिथे अडचणी आल्या तिथे प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी कोणीतरी मला हात धरून उभं करण्यासाठी उभं होतं प्रत्येक ठिकाणी. तर ही जी गोष्ट मला इथे अनुभवायला मिळाली, जी नाटकात कदाचित आपल्याला त्या गोष्टींचा अनुभव नसतो किंवा माहिती नसते, पण इथं आल्यानंतर ज्या गोष्टींना एक्सपोज झालो आहे मी, त्यातून मला वाटतं कलाकार म्हणूनही मी आणखी समृद्ध होईल, एक माणूस म्हणूनही मला खूप चांगल्या गोष्टी आणि खूप अनुभव यातून मला शिकायला मिळाला आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये जे काही मी शिकलो आहे ते मला आयुष्यभराची शिदोरी आहे खरं तर ही माझ्यासाठी. बरं, पहिलाच मराठी चित्रपट तो म्हणाला तसं, तर कोणत्याही क्षेत्राची जेव्हा आपण सुरुवात करतो म्हणजे मे बी कलाकार म्हणून प्रत्येक भूमिकेची सुरुवात करतात तेव्हा एक अभ्यास करतात त्या भूमिकेचा असू देत किंवा स्क्रिप्ट हातात आल्यानं तो अभ्यास होतो. जेव्हा दिग्दर्शनात आणि निर्मिती त्याच्या चित्रपटाच्या माध्यमात जेव्हा ठरलं तुमचं, तुम्ही तो अभ्यास कसा केला? कारण आता अभ्यासपूर्वक प्रत्येक गोष्ट करणं, कारण मराठी चित्रपट सृष्टी म्हटलं की बजेटचा प्रश्न आला किंवा पैशांचा प्रश्न आला, निर्मिती आली, खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट. आणि ती त्यामुळे एक नवीन तुम्ही पदार्पण करता तेव्हा त्या गोष्टीचा विचार करून म्हणजे ह्याचं पुढे काय होईल मला नाही माहिती, कितपत चालेल कितपत नाही चालेल नाही प्रेडिक्ट करतात. सो अशा ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही उतरलात, काय तो विचार होता, काय थॉट तो? म्हणजे मराठी चित्रपटाची निर्मिती म्हटलं की पहिला प्रश्न असतो तो बजेटचा. काय होतं की चित्रपट निर्मिती करायची आणि मला ही गोष्ट लोकांना दाखवायची आहे, तर लोक ती गोष्ट बघायला काय येतील, काहीतरी त्यांना त्यातून अपील होईल तेव्हा आपण खेचू शकू प्रेक्षकांना. तर ती क्वालिटी द्यायची आणि त्या लिमिटेड बजेटमध्ये देण्याची ताकद ह्या इंडस्ट्रीमध्ये आणि ह्या कलाकारांमध्ये आहे, नो डाऊट. म्हणजे सिद्धू सर नेहमी इंटरव्ह्यूजमध्ये सांगतात की ते श्रेय लेखकाचं आहे, दिग्दर्शकाचं आहे, पण त्याउलट त्या लेखनाला किंवा त्या दिग्दर्शनाला जर आर्टिस्टची साथ नसेल आणि पुन्हा अंडरलाईन करूयात आपण त्या बजेटमध्ये नसेल, तर
आपण कदाचित त्या दिग्दर्शकाचं विजन त्या स्केलवरती प्रेक्षकांपर्यंत कदाचित नाही पोहोचू शकणार. तर ही आणि दुसरी गोष्ट अभ्यासाची, तर निश्चितच म्हणजे एकांकिकेपासून आपण गप्पा सुरू केल्या चित्रपटापर्यंत आता, तर अभ्यास खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या स्क्रिप्टसाठी सुद्धा खूप अभ्यासपूर्वक गोष्टी एक 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 आम्ही गृहीत धरत त्यावरती रिसर्च करत मगच आम्ही म्हणजे नरेशनपासून सुरू झालं. मी मागच्या इंटरव्ह्यूजमध्ये हे बोललोसुद्धा की हे कॅरेक्टर आहे, ते नाव अर्थातच लग्न कल्लोळ या टायटलबद्दल आपलं बोलून झालं. तसंच ह्या म्हणजे ह्या कॅरेक्टर्सचं नाव काय असेल त्यांचं नामकरण करायचं. स्क्रिप्टमध्ये लिहिलेली नावं ही वेगळी होती. त्यानंतर त्यात काही गमती जमती आहेत, कुंडलीशी रिलेटेड, राशींशी रिलेटेड, त्यांचा स्वभाव, गुणधर्म. तर हा व्यक्ती आपण असा प्रोजेक्ट करतो आहे तर हा कुठल्या राशीत फिट बसतो. जसं मारुती कॅरेक्टर आहे सिद्धू सरांचं, तर त्या मारुतीचे काही गुण आहेत, त्याचे स्वभाव विशेष आहेत. तर ते स्वभाव विशेष आपल्याला कुठल्या राशीमध्ये बसवता येतील. तर सिंहरास आम्हाला ती जास्त ॲप्ट वाटली मारुतीसाठी, म्हणून ते नामकरण झालं मारुती. कारण ते त्या सिंहराशीच्या कॅरेक्टरिस्टिक्स त्या कॅरेक्टरला धरून आहेत. तसंच श्रुती नामकरण, तर तिची रास म्हणजे जी चित्रपटात आहे त्या नावानुसार कुंभरास, तर त्या कुंभराशीचे जे ट्रेट्स आहे त्याला धरून ते कॅरेक्टर आहे. त्यानंतर अथर्वचंही तसंच, मेष खूप म्हणजे स्टर्डी फास्ट डिसिजन मेकिंग टाईप ए पर्सनॅलिटी आपण म्हणतो त्याला, तर म्हणून तो अथर्व. तर ह्या इतक्या साध्या गोष्टीपासून अभ्यास सुरू झाला होता खरंच. आणि त्याला हळूहळू मूर्त रूप येत लग्न कल्लोळ आपल्यासमोर तयार आहे. आणि 1 मार्चला मायबाप रसिक प्रेक्षकांना ती बघण्याची संधी आहे आमच्या बाजूने. आम्ही ते आवाहन करण्यासाठीच खरं तर हा खटाटोप चालू आहे आता की 1 मार्चला आणि त्यानंतरही रसिक प्रेक्षकांनी निश्चितच चित्रपटगृहामध्ये जाऊन आमचा हा लग्न कल्लोळ बघावा आणि त्याच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला कळवाव्यात. बरं, तुमच्या म्हणजे जाता जाता तुमच्या दोघांच्या स्टाईलमध्ये लोकांना काय अपील कराल? 1 मार्चला चित्रपट हे होतं नाही, आपण प्रत्येकाला बोलतो की मायबाप रसिक प्रेक्षकांनी पिक्चर बघावा आणि तीच अपेक्षा आहे की आम्ही छान पद्धतीने एक तुमचं मनोरंजन करण्यासाठी एक सिनेमा तयार केला आहे जो आता 1 मार्चपासून रिलीज होतो. आणि तुम्ही पहा आणि तुम्ही म्हणजे पाहायला जा म्हणण्यापेक्षा तुम्ही ते पाहायला, मी नेहमीच कधी रसिक प्रेक्षक म्हणत नाही, मायबाप रसिक प्रेक्षकच म्हणतो. ते मायबाप माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण पोराचं काम आहे, त्यामुळे पोराला बघायला आईवडील जातीलच, हा माझा इमोशनल फंडा असतोच. आणि मी तो नेहमीच प्रत्येक सिनेमाच्या वेळेला हेच म्हणतो की एक छान पद्धतीने मनापासून तुमचं मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळ्या धाटणीचे मराठी सिनेमे येतात. त्यात आमचा एक छान असा एक काय लाईट हार्टेड रोमॅन्टिक कॉमेडी आहे. आणि मला मयूर सरांचं मगाचं एक तुला कौतुक करावंच वाटतं मला की याचा प्रीमियर ते त्यांच्या कोपरगावमध्ये करतात. म्हणजे जिथून त्यांनी सुरुवात केली तिथे स्क्रीनिंग म्हणा की त्या लोकांसाठी म्हणा, तर हे सगळं पहिलं तर ते आम्ही कोपरगावमध्ये काहीतरी 29 का 1 मार्च असं 1 मार्चला आम्ही तिकडे जाऊन त्यांच्याबरोबर तो पिक्चर पाहणार. पण बघा सिनेमा आणि मराठी सिनेमावर प्रेम करा, एवढंच. थँक्यू. आणि 1 मार्चला आमचा सिनेमा येतोय लग्न कल्लोळ. म्युझिकबद्दल बोलेन फक्त कारण तो एक सेगमेंट आपला कव्हर करत राहिला आहे. तर प्रफुल्ल आणि स्वप्नील या 2 जोडगोळीने गाणी केली आहेत जी कमालीची केली आहेत. प्रिन्सने जो DIDचा विनर आहे, कमालीचा कोरिओग्राफर आहे, त्यांनी सगळी गाणी कोरिओग्राफ केलीत. आणि त्याचं म्युझिक खूप गाजतं आहे. मयुरी आणि भूषणचं लग्नाचं गाणं असेल किंवा माझं तो एक गाणं आहे, धतिंग गाणं आहे झणझणल्या काळजावरती, ही गाणी लोक ॲप्रिशिएट करतात. पिक्चर रिलीज झाल्यानंतर एक सॅड सॉन्ग आम्ही आणणार आहोत, ते एक खूप इंटरेस्टिंग गाणं आदर्शने गायलं आहे, अवधूत जुईली. तो ओव्हरऑल एक ना म्युझिकल रोमॅन्टिक कॉमेडी, त्यात ह्युमर आहे, त्यात इमोशन आहे, असं सगळा एक पॅकेज आहे जो 1 मार्चपासून तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये लागतोय. प्लीज बघा लग्न कल्लोळ. लग्न कल्लोळ बघा हे लोकांना अपील करणं खरं तर खूप इझी आहे. ह्या चित्रपटाचं प्रमोशन करणं खूप इझी आहे माझ्यासाठी, कारण हा चित्रपट असा आहे जो ऑडियन्स म्हणून मला खूप वेळा बघायला आवडेल. माझा चित्रपट आहे म्हणून नाही, पण मला जे जॉनर्स आवडतात, रोमॅन्टिक कॉमेडी, रॉमकॉम खूप क्वचित असे बनतात जे अत्यंत गोड असतात, त्यांची रिपीट व्हॅल्यू असते की परत पाहायचे का, तर
तो रोमॅन्स पण तुम्हाला भावतो, ती कॉमेडी पण भावते. बरं ती कॉमेडी पण सिच्युएशनल असते, अशी स्लॅपस्टिक नसते. परत ह्या जसं हे म्हणाले, हे जेन्युनली कम्प्लीट पॅकेज आहे. गाणी उत्तम आहेत आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, तुम्ही गाण्याला खूप उत्तम प्रतिसाद देताय, सो थँक्यू सो मच. आमचा एक मोराल बूस्ट झाला आहे त्याच्यामुळे. ट्रेलर बघितल्यानंतर तुमची उत्सुकता नक्कीच वाढेल, कारण सगळं ह्या पिक्चरमध्ये मला वाटतं सस्पेन्स, रोमॅन्स, कन्फ्युजन, बिट्रेयल, इंटेन्स कॉमेडी, म्हणजे एक कम्प्लीट कमर्शियल पॅकेज जे आपण म्हणतो, पण अत्यंत गोड आणि प्रामाणिकपणे मांडलेलं आहे. आणि मला खूप खात्री आहे हे प्रत्येकाला भावणार. सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन एकदा बघा, दुसऱ्यांदा तुम्ही स्वतःहून जाऊन बघा. सो स्वीट. बरं, 1 मार्चपासून लग्न कल्लोळ हा चित्रपट भेटीला येतोय. तिघांनी सांगितल्याप्रमाणे कम्प्लीट पॅकेजच असणार आहे आणि लहानांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंतचा सगळ्यांनी एकत्र जाऊन पाहणारा चित्रपट आहे. नक्की पहा आणि तो कसा वाटतो हे आम्हाला तुमच्या कमेंट्स मार्फत प्रतिक्रिया कळवा. यांचा कमेंट्स बॉक्स भरून टाका आणि असेच मराठी चित्रपटांवर प्रेम करा, कारण तुम्ही आहात तर आम्ही आहोत. त्यामुळे मराठी चित्रपटांना असंच प्रेम देत राहा आणि असेच नवनवीन कलाकार मी तुमच्या भेटीला नक्कीच आणत राहीन. भेटूयात पुन्हा एकदा. धन्यवाद.